स्वामी देवा, भाऊ साहेबांनी साकड घातलंय तुम्हाला या लखोट्यात, तेव्हा अशा सत्वशील माणसाच्या अडचणी, त्यांचं दुःख तुम्ही दूर करावं ही विनंती आहे माझी. उद्या मी निले गावला निघणार. अहो मालकीनबाई, तुमची तब्येत बरी नसताना एवढी लगबग कशाला करतात? नैवेद्यासाठी एवढी तयारी? अरे स्वामी येणार या बातमीनेच अंगात उत्साह संचारला. कालपर्यंत जड वाटणारं शरीर आज अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि मनात आनंद असला ना की शरीरालाही ताकद मिळते. स्वामी खरंच येणार आहेत का? पण मी तर निरोप पोहोचवलाच नव्हता. मग स्वामींपर्यंत निरोप पोहोचला कसा? पण ते स्वामी आहेत, भक्ताच्या मनातला विचारही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अलकनंदा, अलकनंदा, अहो काय झालं? एवढं घाबरलात का? तुला स्वामींसाठी नैवेद्याला खीर बनवायची होती ना, म्हणून म्हटलं आज स्वतःच गाईचं दूध काढूया. भक्ताने सेवा मनापासून करायची असते म्हणून मी गोठ्यात गेलो तर गोठ्यात एकही गाय नव्हती. सगळ्या गायी चोरीला गेल्या. काय? सगळ्या? अहो मालक, कसं शक्य आहे? रात्री तर काहीच आवाज नाही आला. स्वामींच्या नैवेद्यासाठीची तयारी आणि ही अशी अडचण. ज्या सेवेसाठी मनापासून पुढे आलो तिथेच अशी अडचण उभी राहिली. आता काय करावं? अहो काळजी नका करू. जिथे खरी भक्ती असते तिथे अडचण ही परीक्षा असते, अडथळा नाही. आणि स्वामी येणार असतील तर तेच मार्ग काढतील. आणि स्वामी येणार असतील तर तेच मार्ग काढतील. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिव 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 शिव. भाऊ साहेबांच्या सगळ्या गायी चोरून आणले आणि अशा ठिकाणी बांधून ठेवले आहेत की त्याला उभ्या जन्मातही सापडणार नाहीत. त्याच्या घरात दुधाचा एक थेंबही मिळणार नाही आज. जर त्यांना कोणीही दूध दिलं तर त्यांच्यावर मोठा कोप होईल म्हणून, आणि त्या भीतीने त्यांना कोणीही दूध देणार नाही. स्वामी आले तरी त्यांच्या सेवेत असं विघ्न उभं राहील की भाऊ साहेबांची सगळी भक्तीच कोसळेल. भक्तीपेक्षा भीती मोठी असली की देवही दारात थांबतो असं म्हणतात. आज स्वामींचे पाय या घरात पडणार. आपण किती वर्ष वाट पाहिली. स्वामींच्या पाद्यपूजेसाठी सगळी गोष्ट परिपूर्ण झाली पाहिजे. आज घर नाही, मन सजवायचंय. देव येतो तेव्हा दार नव्हे तर अंतःकरण उघडं असलं पाहिजे. हा, मोठं संकट आलंय. गावात कोणीच दूध द्यायला तयार नाहीये. मी सगळीकडे फिरलो पण सगळ्यांनी नकार दिला. काय? का? पण कुणीच का देत नाहीये? अंगद मालक आणि उमा वहिनींनी सगळ्यांना घाबरवलंय. त्यांनी सांगितलंय की आज मालकाला जो पण दूध देईल त्याच्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे. घाबरून कोणीच दूध देत नाही. हो, स्वामींच्या सेवेच्या आड असा खेळ. ही भक्तीची परीक्षा नाही तर श्रद्धेची थट्टा आहे. देवासाठी ठेवलेलं दूधही लोक भीतीपोटी द्यायला तयार नाही. जिथे भक्तीपेक्षा भीती मोठी होते तिथे पुण्य आटतं. अंगद, उमा, तुम्ही हे योग्य नाही केलं. अहो दूध नसलं तरी भक्ती आहे.
आणि देवाला नैवेद्य नाही, भावनेची भूक असते. हो, स्वामी येणार असतील तर या रिकाम्या पेल्यातही ते कृपा भरतील. उमा, एवढाच खेळ खेळला नाही आपण, अजून एक डाव टाकलाय. आणखीन काय डाव टाकलात तुम्ही? भाऊ साहेबांनी पाद्य पूजेचं साहित्य ज्या वाण्याकडून मागवलं होतं त्याला मी कालच विश्वासात घेतलंय. त्याला एक विशिष्ट द्रव्य दिलं आणि सांगितलं, पाद्य पूजेसाठी जे चंदन मागवलंय ते रात्रभर या द्रव्यात बुडवून ठेव आणि सकाळी हे चंदन भाऊ साहेबांना दे. मग अगं मग काय, त्या द्रव्याचा परिणाम होईलच. जेव्हा ते चंदन उगाळून स्वामींच्या पायाला लावतील तेव्हा स्वामींच्या पायाची हाग हाग होईल. आणि मग स्वामी भाऊ साहेबांवर व अलकनंदावर कोपतील आणि त्यांना शाप देतील आणि त्यांचा सगळा डाव फसेल. फार मोठा भक्तीचा मुखवटा घालून बसलेत ना, पण आज त्यांच्याच नशिबाला भेट पडेल. स्वामींना प्रसन्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आज त्यांच्याच डोक्यावर कोसळेल. अहो, स्वामी येतील पण प्रसादच नाही. सेवा अपूर्ण राहिली तर? भक्ती पूर्ण आहे पण साहित्य अपूर्ण. काय करावं? शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ. स्वामी या ना. स्वामी, आमची प्रतीक्षा संपली. आम्ही भक्ताची प्रतीक्षा संपायला आलोय. अरे प्रतीक्षा म्हणजे केवळ वेळ नाही, तर प्रतीक्षा ही वेळेची परीक्षा असते. अरे तुम्ही दार उघडं ठेवून आमच्या येण्याची वाट पाहताय आणि आम्ही तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहतोय. जिथे विश्वास असतो, जिथे श्रद्धा असते, तिथे आम्हाला यावंच लागतं. आणि आम्ही ती प्रतीक्षा संपायला आलोय म्हणजे केवळ तुझ्या घरात उभं राहायला नाही आलोय, तुझं दुःख दूर करायला आलोय, शंकेचं निरसन करायला आलोय आणि तुम्हा दोघांना तुमच्या विश्वासाचं फळ द्यायला आलोय. काय रे, मनातला धूर डोळ्यात दिसतोय? स्वामी, दूध न मिळाल्यामुळे खीर, नैवेद्य, पाद्यपूजा सगळंच अर्धवट राहिलंय. आता दादाची खरी फजिती होणार. अगदी बरोबर. अरे एवढंच ना, जा देवारातली गाय घेऊन ये. हो स्वामी. उचल हे पातेलं. गाय धरायच्यावर. शिव शंकर शंभो.
स्वामी स्वामी तुमची लीला अगाध आहे. अरे गुरु असताना चिंता कसली? ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात त्याच्यावर काळ सावड येऊ शकत नाही. अरे श्रद्धा ही केवळ डोळ्यांनी पाहायची गोष्ट नसते, ती मनाने अनुभवायची असते. गाय ही मायेचं प्रतीक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे. तिला माता म्हणतात ना तुम्ही. अरे ज्याला रोज कृतज्ञता अर्पण करता त्याच्या रूपात दैवत्व उतरणं स्वाभाविक आहे. अरे गुरु असताना चिंता करायची नसते, गुरुवर विश्वास ठेवायचा असतो. जिथे श्रद्धा सामर्थ्य बनते तिथे साधक पितळ सुवर्ण होतं, निर्जीव मूर्ती सजीव बनते, साधी गाय कामधेनू बनते. अरे देव दूर नाही, तो तुमच्या श्रद्धेच्या अंतरावर उभा आहे. कर पाद्यपूजेला सुरुवात. हो स्वामी. भाऊसाहेबांनी पाद्यपूजेचं साहित्य ज्या वाण्याकडून मागवलं होतं त्याला मी कालच विश्वासात घेतलंय आणि सांगितलं, पाद्यपूजेसाठी जे चंदन मागवलंय ते रात्रभर या द्रव्यात बुडवून ठेव आणि सकाळी हे चंदन भाऊसाहेबांना दे. जेव्हा ते चंदन उगाळून स्वामींच्या पायाला लावतील तेव्हा स्वामींच्या पायाची आग आग होईल. आण ते चंदन इकडे. शिव शंकर शंभो. बर. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनाला नेई. ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी, नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी, नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ दिगंबर
दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तुमची इच्छा पूर्ण होईल. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे कसं शक्य आहे? हा आशीर्वाद खोटा आहे स्वामी. खोटं स्वप्न दाखवत आहात स्वामी तुम्ही. दादाच्या पत्रिकेनुसार त्याला संतती सुख नाही. ठाऊक रे आम्हाला, पण आमचा आशीर्वाद खरा ठरणार. ग्रह बदलत नाहीत स्वामी. या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती पाहता या दोघांनाही संतती सुख मिळू शकत नाही. या घरातले वारसदार यापुढे आम्हीच असू. शिव शंकर शंभो. अंगत्र सगळ्या ग्रहताऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरतील. हे घे. अरे जिथे भक्ती उभी असते तिथे ग्रहही काही करू शकत नाही. पाहूयात तुमचा शब्द खरा ठरतो की माझी भविष्यवाणी. असं म्हणतोस? बा शिव शंकर शंभो. अरे इतरांचं भविष्य वर्तवतोयस, पण तुला तुझं भविष्य माहिती आहे का? हो हो, हा तर स्वामींचा आवाज आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी आमची मस्करी करताय? स्वामी तुम्ही असाल तर समोर या. हे असं लपून काय बोलताय? ज्योतिष सांगतोस, ग्रहताऱ्यांची गणित मांडतोस. अरे पण मनाच्या अंधारातलं गणित मांडलंयस का कधी? हो हो, मला आता भीती वाटू लागली आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी मस्करी करताय आमची? स्वामी तुम्हीच असाल तर समोर या. हे असं लपून काय बोलताय आमच्याशी? आम्ही कुठेही लपलेलो नाही. तूच लपलाय स्वतःपासून. भविष्य जाणून घ्यायची हाव आहे तुला, पण सत्य ऐकण्याची तयारी आहे का? लक्षात ठेव, ज्याला स्वतःचं भविष्य ठाऊक नाही तो इतरांचं भविष्य काय सांगणार? तुझ्यासारखे लोक फक्त भ्रम पसरवू शकतात. हो, हा इशारा तर नाहीये ना?
नक्की कसले संकेत आहेत? स्वामी कुठे आहात तुम्ही? आम्हाला का नाही दिसत आहात? समोर या. कुठे आहात स्वामी? मनुष्याला वाटतं की तो खेळ रचतोय, पण खेळाच्या पाठीवरची प्रत्येक चाल आमच्या नजरेसमोर असते. भक्ताच्या मनात श्रद्धा असेल तर आम्ही शांत बसतो, मात्र अधर्माचा विचार आला तर अरे इतरांचं भविष्य वर्तवतोयस, पण तुला तुझं भविष्य माहिती आहे का? हो हो, हा तर स्वामींचा आवाज आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी आमची मस्करी करताय? मनुष्याला वाटतं की तो खेळ रचतोय, पण खेळाच्या पाठीवरची प्रत्येक चाल आमच्या नजरेसमोर असते. भक्ताच्या मनात श्रद्धा असेल तर आम्ही शांत बसतो, मात्र अधर्माचा विचार आला तर शिव शंकर शंभो. स्वामी कुठे आहात तुम्ही? आम्हाला का नाही दिसत आहात? समोर या. कुठे आहात स्वामी? अंगात आम्ही चरात आहोत. आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. मला माझं भविष्य माहिती आहे. मी ज्योतिषी आहे. ग्रहमान माझ्या हातात आहेत. असं म्हणतोस? बर, मग सांग, घरात पाऊल ठेवताना तुझ्या बरोबर काय घडणार आहे? काही घडणार नाहीये. माझा आजचा दिवस शुभ आहे. माझी कुंडली सांगते तसं. असं? बर, मग ठेव घरात पाऊल. नको, ते स्वामी आहेत. ते आव्हान देत आहेत म्हणजे काहीतरी कारण आहे. आता आज जाणं धोक्याचं ठरू शकतं. काही धोका नाहीये. अगं कोणीतरी घाबरवतोय आपल्याला. मला माझ्या ज्योतिष विद्येवर पूर्णपणे विश्वास आहे. उमा, ग्रह माझ्या सोबत असतील तर देवही माझं काही बिघडवू शकत नाहीत. चल. अहो हो, तो पहा. ज्याला गर्व होता तो अनुभव आल्याशिवाय शहाणा होत नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, या अक्षता बघ. स्वामींनी आपल्यावर केवढी मोठी कृपा केली. या 3 अक्षता, या 3 अक्षतांमध्ये आपलं भविष्य दडलंय. जणू आपल्याला इच्छापूर्तीचा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आता तुझा आजार बरा होणार आणि आपल्याला संतती प्राप्ती देखील होणार. हो, आणि अंगद भाऊजींची भविष्यवाणी खोटी ठरणार. जिथे गुरुकृपा उभी राहते तिथे ग्रह ताऱ्यांना देखील गुडघे टेकावे लागतात. अहो, आज आपली सगळ्यात मोठी चिंता संपली. अगं पण या 3 अक्षतांचे नेमकं करायचं काय? स्वामींनी प्रसाद म्हणून दिले आहेत म्हणजे त्यामागे काहीतरी अर्थ असणार, काहीतरी संकेत असणार. हो, ह्याचं उत्तर शोधावं लागेल.
अंगातल्या सगळ्या ग्रहताऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरतील. स्वामी अंगद भाऊजींना म्हणाले होते तुझ्या सगळ्या ग्रहताऱ्यांना हे तांदळाचे 3 दाणे पुरून उरतील. म्हणजे हे दाणे दैवी आहेत, साधे नाही. हे आपल्या आनंदात, आपल्या भविष्यात आणि आपल्या वंशवृद्धीत महत्वाची भूमिका बजावणार आहे. अहो, हा फक्त स्वामींचा प्रसाद नाही, गुरुकृपेची बीज आहेत. बरोबर बोलतेस तू. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अलकनंदा, आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींनाच विचारावं का या अक्षतांबद्दल? त्यांच्या चरणी जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं का? इच्छा तर आहे, पण खरं सांगायचं तर शरीर साथ देईल असं वाटत नाही. एवढा प्रवास आता झेपणार नाही. तुम्ही जाऊन या, माझं मन तुमच्या सोबत आहे. ग, तुला अशा अवस्थेत एकटीला सोडून मी कसा जाऊ? अहो, आता स्वामींनी आशीर्वाद दिलाय, काळजीची गरज नाही. ज्याच्या घरात गुरुकृपा जागी होते तिथे भयाला स्थान नाही. तुम्ही निश्चिंत जा. या 3 अक्षता म्हणजे आशेच्या 3 दीपमाळा आहे. पण हा आत कसा आला? हो, मला खूप भीती वाटते. हो, काहीतरी करा ना. उमे, घाबरू नकोस तू, मी बघतो काय करायचं ते. तू थांब, आलोच मी. आओ आओ, आओ, काय करताय? तू थांब जरा उमे. आओ, काय झालं तुम्हाला? आओ, काय झालं? आओ, आओ, डोळे उघडा. काय रे, काय झालं तुझ्या ज्ञानाचं? अरे, तू म्हणत होतास ना की तुझं भविष्य कधी खोटं ठरत नाही, तुझा शुभकाळ सुरू आहे. मग सर्पदंश झाला कसा? आता मृत्यू ओढवणार आहे, त्याचा काय करशील? स्वामी, स्वामी, दया करा, यांना वाचवा. यांच्या बाबतीत असं होऊ देऊ नका. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. उठा ना. काहीतरी बोला. काही होणार नाही त्याला. साप बिनविषारी होता. याचा अहंकार उतरवण्याकरता आम्ही घडवून आणला.
अहंकार याचा विषय ते शरीर नाही आत्मा मार. अरे शाळा हो, भाऊसाहेबाला त्रास देणं सोड, त्याचं वाईट चिंतन सोड, त्याच्या संपत्तीचा अभ्यास करू नकोस, नाहीतर पुढच्या वेळी साप नाही तुझ्या कर्माचं विष तुला मारे. अहो याचा अर्थ तुमचं भविष्य खोटं ठरणार की काय? स्वामी आता त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आपण जे रचतोय ते सगळं फसणार की काय? नाही, मी असं होऊ देणार नाही. हे शक्य नाहीये. नाही उमे, माझ्या नशिबात असा मृत्यू नाहीये. माझे ग्रह मला धोका देऊ शकत नाहीत. हे सगळं सगळं या स्वामींनी घडून आणलंय. याचाच अर्थ माझा अभ्यास चुकीचा नाहीये. माझे सगळे अंदाज बरोबर आहे. तुम्ही माझं ज्ञान खोटं नाहीये. मुद्दामून ह्यात हस्तक्षेप केलाय. अहो पण आता स्वामी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आपला हेतू साध्य करणं कठीण होईल. अंगातल्या सगळ्या ग्रहताऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरले. आणि ते 3 तांदळाचे दाणे स्वामींनी का दिले असतील त्यांना? असा काय चमत्कार दडलाय त्या दाण्यांमध्ये? मीही मगापासून तोच विचार करतोय. हे काही साधं नाहीये. हे काय आहे ते शोधावं लागेल. ह्या 3 दाण्यांचं काय रहस्य आहे हे शोधल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. त्यांच्या नशिबात काय बदल घडतोय हे मी शोधून काढणारच. दुसऱ्याचं वाईट चिंतू नये, इतरांच्या दुःखावर हसू नये. तुम्ही जर दुसऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडलं तर त्या जखमा तुमच्या स्वतःच्या वाट्याला येतात. हा बुवा या भाऊसाहेबांकडे एकटाच जाऊन आला. एक संधी गेली त्या भाऊसाहेबांकडनं पैसे उकळायची. आता पुन्हा कधी संधी मिळेल याची वाट पाहावी लागणार. अरे हो, कपिलाताई, स्वयंपाकघरातलं सगळं आवरून ठेवलंयत ना? आई ग, आता काय सांगू संग्राम मावशी. अहो स्वयंपाकघर आवरायला जात होते, पण काय आहे ना, गुडघे फार दुखतायत, पायही फार दुखतायत, म्हणून राहून गेलं. तुमचे गुडघे कधीपासून दुखायला लागले? अहो कधीपासून म्हणजे फार दिवस झाले माझे गुडघे आणि पाय दुखतायत. कधी कधी डोकं पण दुखतं माझं, पोट पण फार दुखतो. एक सांगू का, जवळजवळ सगळं अंगच दुखत असतो. आता काय सांगू तुम्हाला, स्वामी सेवा एवढी करते पण माझं दुःख काही कमी होत नाही, माझ्या व्याधी काही कमी होत नाहीत बाई. आई ग आई आई आई, मला ना एकच कळत नाहीये सुंदरा मावशी की अहो माझ्या मनासारख्या गोष्टी कधी होणार. स्वामी सेवा करून सुद्धा मला काही उपयोग होत नाही. फार दुःख होतो हो सुंदरा मावशी. हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. मनासारखं आयुष्य जगताच येत नाही. हे घे. या नारळांचं काय करू स्वामी? एक काम कर, तुझ्या ज्या वेदना आहेत, जे दुःख आहेत, त्या प्रत्येक वेदनेकरता एक एक नारळ या गाठोड्यात बांध आणि पुढे काय करायचं ते आम्ही सांगतो. चल. खरं स्वामी?
माझं दुःख संपेल? लगेच करते. पाय दुखतात ना, त्याच्यासाठी. गुडघे दुखतात त्यासाठी. झाले. सगळ्या दुःखांसाठी नारळ बांधून झाले. आता दुःख कमी होईल ना? आता एक काम कर, एक गाठोडं घेऊन वटवृक्षाजवळ जा. वटवृक्षाला एक गाठोडं बांध आणि तिथे आधीच एक गाठोडा बांधलेला असेल ते घेऊन परत ये. चल. बस एवढंच? म्हणजे दुःख कमी होईल मग. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, कपिलाताईंनी बहुतेक तुम्ही काय बोललात ना ते नीट ऐकलेलं दिसत नाही. नाही, तुम्ही त्यांना दुसरं गाठोडं आणायला सांगितलं, पण ते दुसरं गाठोडं नेमकं आहे कशाचं? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. आजची रात्र उत्तर शोधण्याची रात्र आहे. बघूयात कुणा कुणाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे श्याम्या, अंगद मालक, कुठे चाललायस रे एवढा घाईघाईत? अहो मालकांनी अक्कलकोटला जायला सांगितलंय. स्वामींनी त्यांना तांदळाचे 3 दाणे दिलेत ना, त्याचं नेमकं काय करायचंय ते विचारायला. हो, जा विचार. पण परत येताना मात्र सगळ्यात आधी मला सांगायचं. हे वेगळं सांगायला नकोय तुला. हो, सांगतो. येऊ मालक? हो हो, ये. तीन दाणे, तांदळाचे साधे 3 दाणे आणि एवढा गाजावाजा. हा नेमका काय खेळ आहे हे समजायलाच पाहिजे. जा जा, उत्तर घेऊन ये. बाकी मधल्या काळात जी खबरदारी घ्यायची आहे ती मी घेतोच. शिव 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 शिव. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आमचा आशीर्वाद सदैव असतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुख मिळणार, सुख. हा, इतकी गाठोडी? आमच्या दुःखाच्या ऐवजी आम्हाला जर सुख मिळणार असेल तर मोठंच गाठोडं घ्यायला हवं, म्हणजे मोठं सुख मिळेल. वा 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 कपिला. मोठं सुख. कपिले, ओ स्वामी, अगे कशाच्या बदल्यात काय निवडते जाणून घ्यायचं नाहीये का? स्वामी, अहो तुम्ही देताय म्हणजे नक्कीच सुख असणार. असा नियम नाहीये, हा सृष्टीचा नियम आहे. दुःखाच्या बदल्यात दुःखच निवडावं लागेल, कारण दुःख जगूनच संपवावं लागतं. दुःखाच्या बदल्यात सुख नाही मिळणार.
हा आता जर तुला तुझी दुःख नकोशी झाली असतील तर त्या दुःखांच्या बदल्यात दुसरी दुःख निवड. खरं स्वामी? कपिलाताई, त्याच्यात एखादा गंभीर आजार असेल तर? अहो त्याच्यात अपमृत्यू असेल तर? आजार, अपमृत्यू? नाही नाही नाही. सुंदरा मावशी, माझं दुःख लहान आहे की मोठं काय आहे हे तरी मला ठाऊक आहे, पण दुसऱ्यांचं दुःख काय आहे हे मला ठाऊकच नाहीये. नाही नाही, माझंच गाठोडं मी घेते. स्वामी, दुःखाच्या बदल्यात दुःखच निवडावं लागेल, कारण दुःख हे जगूनच संपवावं लागतं. दुःखाच्या बदल्यात सुख नाही मिळणार. हा आता जर तुला तुझी दुःख नकोशी झाली असतील तर त्या दुःखांच्या बदल्यात दुसरी दुःख निवड. खरं स्वामी? कपिलाताई, त्याच्यात एखादा गंभीर आजार असेल तर? अहो त्याच्यात अपमृत्यू असेल तर? आजार, अपमृत्यू? नाही नाही नाही. सुंदरा मावशी, माझं दुःख लहान आहे की मोठं काय आहे हे तरी मला ठाऊक आहे, पण दुसऱ्यांचं दुःख काय आहे हे मला ठाऊकच नाहीये. नाही नाही, माझंच गाठोडं मी घेते. स्वामी, स्वामी, मी माझंच गाठोडं ठेवते. मला दुसऱ्यांचं दुःख नको. अगं आयुष्यातल्या दुःखांवर विचार करत बसण्यापेक्षा त्यांचा सामना करायचा असतो, आणि त्यांचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला गुरु देतो. मात्र तुम्ही जर दुसऱ्याच्या दुःखाचं कारण बनला, दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःचा स्वार्थ शोधला तर तुम्हाला ईश्वरही माफ करत नाही आणि गुरु सुद्धा. हे कायम लक्षात ठेव. कपिलाताई, दुःख बदलता येत नाही, हा पण त्याला सामोरं कसं जायचं हे निवडता येतं. अहो, श्याम आला नाही का अजून? येईलच इतक्यात. तो आला ना की स्वामींनी दिलेल्या अक्षरांचं काय करायचं ते आपल्याला कळेल. हो, आज काहीतरी चांगलं घडणार आहे असं माझं मन सांगतंय मला. हो, अहो सुंदरा मावशी, तुम्ही? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अलकनंदा, कशी आहेस ग तू? हो, आता बरी आहे. पण तुम्ही इथं? स्वामी देवांनी पाठवलंय मला निरोप घेऊन त्या अक्षतांचं काय करायचं हे सांगायला. म्हणजे आपल्याला काय विचारायचं होतं हे स्वामींना आधीच माहिती होतं. स्वामीदेव म्हणतात निरोप शब्दाने नाही तर श्रद्धेने पोचवायचा. म्हणून मला म्हणाले, सुंदरे तू स्वतः जा आणि त्यांना निरोप दे. आणि तिथे पोचल्यावरच त्यांना सगळं सांग. वाटेत कुठेही त्याची वाच्यता करायची नाही.
काय म्हणाले स्वामी? स्वामी देवांनी सांगितलंय की त्या 3 अक्षता तुम्ही ग्रहण करा. ग्रहण म्हणजे प्रसाद म्हणून का? हो, अहो त्या अक्षता म्हणजे नुसते तांदूळ नाहीयेत, स्वामी देवांचा प्रसाद येतो. अहो मग आपण आता लगेच ग्रहण करूया का? शुभ कार्याला उशीर नको. हो हो. सुंदरा मावशी या ना. हो चल. मी अक्कलकोटला जाऊन आलो, पण स्वामींनी मला काहीच कळू दिलं नाही. सुंदराताईंनी थेट यांनाच सांगितलंय निरोप. आता अंगदराव माझ्यावर भयंकर चिडतील. भक्ताच्या मनात जर विश्वास असेल तर आमची कृपा होतेच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींचा प्रसाद आहे, सगळं मंगल होऊ दे. अहो हे घ्या. श्री स्वामी समर्थ. हे कसं शक्य आहे? अहो काय झालं? अलकनंदा हे बघ. हे कसं शक्य? अक्षता तर यातच होत्या, गेल्या कुठे? स्वामी देवांचा प्रसाद असा कसा नाहीसा होऊ शकतो? अहो आपल्याकडून काही चूक तर नाही ना झाली? सगळं नियोजित असतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींनी भाऊसाहेबांना दिलेले हे 3 तांदळाचे दाणे आता माझ्याकडे आहेत. माझ्या भोळ्या भाऊरायाला प्रश्न पडला होता की या 3 तांदळांच्या दाण्यांचं करायचं काय. त्यासाठी त्याने त्याच्या नोकराला श्यामला अक्कलकोटला पाठवलं होतं. आणि मधल्या काळात हे 3 दाणे मीच पळवले. पण हा स्वामींचा प्रसाद आहे, काहीतरी विपरीत घडलं तर? विपरीत? हे तांदळाचे दाणे आणि विपरीत? अगं उमे, लोकांच्या श्रद्धेचा फायदा घ्यायचा असतो, त्याला घाबरायचं नसतं. या 3 तांदळांमध्ये एवढी शक्ती असेल तर ती शक्ती आता माझ्या हातात आहे. आता बघ भाऊसाहेबांचं नशीब कसं कोरडं पडतंय ते. पण हे तांदळाचे दाणे तुमच्याकडे आले कुठून?
तुम्ही हे दाणे चोरलेत खरंच? अगं वेडे, चोरले नाहीयेत, हुशारीने मिळवले आहेत. आमच्या लाडक्या भाऊरायांना प्रश्न पडला होता ना की या तांदळांच्या दाण्याचं करायचं काय. अगं त्यासाठी त्याने त्यांच्या नोकराला श्यामला अक्कलकोटला धाडलं होतं. नंतर तो श्याम्या स्वामींनी काय सांगितलं हे सगळ्यात आधी आपल्याला सांगणार होता आणि मग त्यांना. पण मी विचार केला, ज्या 3 दाण्यांमुळे माझी भविष्यवाणी खोटी ठरणार आहे, ते 3 दाणे त्याच्याकडे ठेवायचेच कशाला. म्हणूनच आधीच घेऊन आलो मी. आता हे दाणेच नसतील तर तो त्याचं करणार तरी काय. ना ग्रहण करणार ना काही त्याचा उपयोग करणार. आणि स्वामींनी मला दिलेलं आव्हान आता ते स्वतःच हरतील. आता हे नशीब बदलणारे दाणेच त्यांच्याकडे नसतील तर त्यांचं नशीब बदलेल तरी कसं. कर्माचा हिशोब कोणीही चुकवू शकत नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो पण या दाण्यांचं करायचं काय आपण? कुठे ठेवणार आहात? नाही 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 उमे, हे दाणे ठेवायचे नसतात. हे दाणे संपवायचे असतात. ज्या दाण्यांमुळे त्यांचं भविष्य बदलणार होतं तेच जर अस्तित्वात राहिले नाहीत तर मग त्यांचं भविष्य बदलेल तरी कसं. अरे कुणाचं भविष्य कधी बदलणार आहे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तुझ्या मुठीचे दाणे त्यांचं महत्व तुला ठाऊक नाहीये. कारण आता तोनी तुझा अहंकार बोलतोय आणि योग्य वेळी आम्ही तुझा अहंकार दूर करूच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सापडल्या का? नाही हो, पण अक्षता यातच ठेवल्या होत्या. गेल्या कुठे? आपल्याकडून काही चूक झाली आहे का? का स्वामींनी त्या अक्षता परत घेतल्या? अगं असं कसं होईल? असं असतं तर स्वामी देवांनी अक्षतांचा निरोप घेऊन मला इथे पाठवलं असतं का? स्वामी देव कारणाशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाही. बरोबर बोलताय सुंदरा मावशी. म्हणजे मग त्या अक्षता कोणीतरी काढून घेतल्या. पण कालपासून आपल्या घरात कुणीच आलं गेलं नाही. कदाचित आपण रात्री झोपेत असताना कुणीतरी आलं असावं. पण कोण येईल आणि कोण असं का करेल? अंगद भाऊजी, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. स्वामींनी आव्हान दिल्यानंतर त्यांचा अहंकार दुखावला असतो. त्यांना त्यांच्या ज्योतिषी विद्येवर प्रचंड गर्व आहे. ते असा सहजासहजी पराभव सहन करणार नाही. हो, हे शक्य आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं कुणीही हे करणार नाही. पण आपल्याकडे पुरावा नाही, मग कशाच्या आधारावर आरोप करायचा? पुरावा नसला तरी हे कृत्य त्यांनीच केलंय यात मला शंका नाही. पण आता मला वेगळीच भीती वाटते. कसली भीती? ज्या आरती ते या अक्षता घेऊन गेले म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. त्यांनी त्या अक्षता नष्ट केल्या तर? भीती रास्त आहे पण भीतीला मात देण्याची ताकद भक्तीत आहे. जिथे श्रद्धा उभी राहते तिथे संकट आपोआप नमतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, अग
आपण स्वामींनी दिलेला प्रसादही जपू शकलो नाही. केवढी मोठी चूक झाली आपल्याकडनं. आपण हे काय केलं? भाऊसाहेब, अहो असं काही होणार आहे हे तुम्हाला तरी कुठे माहित होतं? तुम्हाला कल्पनाच नव्हती याची. आणि जी चूक तुम्ही केली नाही त्याबद्दल स्वतःला अपराधी ठरवणं ही देखील स्वतःला दिलेली एक शिक्षा असते. कारण ते आम्ही सावध राहिलो नाही. पण हे असं काहीतरी घडू शकतं याची शक्यताच गृहीत धरली नव्हती. स्वामीचा प्रसाद आमच्या हातून गेला. आता इच्छापूर्ती कशी होणार? अगं स्वामी देवांचा प्रसाद म्हणजे काय वस्तू आहे का ती? नाही, तो विश्वास असतो. आणि विश्वास कोणी चोरू शकत नाही की तो नष्टही करू शकत नाही. गुरुची कृपा असली ना की हरवलेलंही परत येतं आणि जे खऱ्या अर्थानं आपलं असतं तेही आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. भाऊसाहेब, तुम्ही एकदा तुमच्या भावाला विचारून तर बघा. बरोबर बोलला सुंदरा मावशी. आज त्याला विचारतोच. अहो चिडू नका. आता संपलं. हे 3 दाणे नाहीत तर त्यांचं स्वप्न होतं ना. त्यांचं स्वप्नच चुरडलं आपण. भविष्य बदलायचं सामर्थ्य कुणातच नाहीये, ना त्या भाऊसाहेबामध्ये ना त्याच्या गुरुमध्ये. आज मी स्वामींचा आशीर्वादच कुटून टाकणार आहे. दाणे संपले म्हणजे आशीर्वाद संपला. आशीर्वाद संपला म्हणजे इच्छा संपली. घेऊन जा हे पीठ आणि फेकून दे. अहो अहो हे दाणे जशीच्या तसे आहेत. पीठ नाहीये. काय? हे कसं शक्य आहे? जी नष्ट होते ती वस्तू असते. आशीर्वाद हा श्रद्धेचा असतो आणि श्रद्धेला क्षय नसतो. कृपा कधी संपत नाही. वस्तू चोरीला जाऊ शकते पण आशीर्वादावर कुणाचाही हक्क नसतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अगं आता तर कुठले होते ना आपण? अगं पीठ झालं होतं त्यांचं. ही भूताटकी आहे की आपल्यालाच भास होत आहेत. असं कसं होऊ शकतं? काहीतरी गडबड आहे हे नक्की. पण हे असे नष्ट करून चालणार नाही. अहो तू घाबरू नकोस उमे. मला माहिती आहे हे कसे नष्ट करायचे. आशीर्वादावर कुणाचंही वाकडं चालत नाही. जिथे भक्ती उभी असते तिथे विघ्न आपोआप नतमस्तक होतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
आता संपलं सगळं. हमारी कृपा शाश्वत है, हमारा प्रसाद अविनाशी है. जो भक्ति से जुड़ता है उसे कोई शक्ति मिटा नहीं सकती. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो.